ऍक्च्युली तो चल जाऊ डेटवर हे जे गाणं होतं त्यातला माझा डान्स आधी ठरलेलाच नव्हता. शेवटच्या क्षणाला काहीतरी ते चेरी ऑन द केक टाकतात त्यातला तो प्रकार होता. माझे कॉस्ट्युम सुद्धा तयार नव्हते. ते आम्ही सगळे मॅनेज करून मी तो डान्स केला. तर मला आयुष्यात वाटलेलं नव्हतं की चौगुल्यांचा मुलगा कधी जाऊन असा नाचेल. माझ्या बाबाने हा डान्स बघितला आणि मला विचारलं, हा तू आहेस? असं माझ्या घरात गंमत घडली. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत. मी एवढंच सांगेन की नेहमी आम्ही तुमच्या घरात येऊन तुमचं मनोरंजन करतो. आजपर्यंत माझ्या प्रत्येक कलाकृतींवर, नाटक असो, सिनेमा असो किंवा स्किटचा आपला शो असो, प्रत्येक कलाकृतींवर तुम्ही खूप प्रेम केलं. आम्ही तुमच्या घरी येऊन तुमचं मनोरंजन केलं. आता फक्त तुम्हाला यायचंय चित्रपटगृहात. मनोरंजन तेच राहणार आहे. किंबहुना तुम्हाला काहीतरी वेगळं देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. तो आम्ही केलेला आहे गुलकंदाच्या मार्फत. एवढीच विनंती करतो, तुम्ही सगळे पत्रकार बंधू भगिनी नेहमीच आम्हाला सपोर्ट करता. ओव्हरऑल मराठी चित्रपटांनाच नेहमीच तुम्ही पाठिंबा देता. तसाच या चित्रपटाला आणि याबरोबर सगळ्या चित्रपटांना तुम्ही असाच पाठिंबा द्या. गुलकंद तुमच्या मार्फतच लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे ही घरची कलाकृती असं समजा. एक आवर्जून तुम्हाला मी नक्कीच एक दादा म्हणून, मोठे काका किंवा वडील या नात्याने तुम्हाला सगळ्यांना मी एवढीच विनंती करेन की हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवा. हा तुमचा, आमचा, आपला चित्रपट आहे. धन्यवाद.